तब्बल विचार केला तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं भोपीपाडा चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि पर्व पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतं. पहिला सामना झाला गेला त्यानंतर सामना जिंकला गेला. तब्बल विचार केला तर कोळीगाव संघाने दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो मेहर 11 बापगाव संघ आणि इथून आपल्याला पाहायला मिळतं तब्बल त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना पिंपळसा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 4 ओव्हरचा सामना आहे. इथून मात्र लगेचच सामन्याला केली जाईल सुरुवात. पण दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. मेहर 11 बापगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना पिंपळस विश ऑल द बेस्ट शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिला गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी अक्षय आणि सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी तब्बल विचार केला अक्षय म्हणून स्ट्राईक नॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर सागर पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. पुनर्शा दोन्ही संघाला देव शुभेच्छा. गेम ऑन पंचाचं ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू रिलीज करत असताना ओंकार पहिला चेंडू उडवला चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर षटका. चला बॉलची पुरवणी करायची लगेचच. अंपायर कडे बॉल देऊन ठेवावा ही विनंती प्लीज. यस धन्यवाद सर. नक्कीच रिलीज करता वेळेस इथून मात्र कॉम्बॅक्स होऊन असेल कसं बंद आहे याची नक्कीच दक्षता घेतली जाईल. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले. पहिल्या ओव्हरला इथून कुठेतरी मोठं बनवण्याचं काम केलं जाईल. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. चेंडू चालला इथून मात्र कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदून येतो अजून एक लगातारचा दुसरा मोठा फटका बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयच्या बॅटमधनं हा चौकार. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता बॅकवर्ड स्कोर लेगचा. इथून चेंडूला अडवलाय आणि जवळजवळ आपल्या संघासाठी 2 धावा इथून मात्र रोखल्या जात आहेत. एकदा इथे स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं होतं आणि स्ट्राईक रोटेट केली जाते.
लेफ्टी राफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कॉलिंग चांगलं आहे, कॉम्बिनेशन चांगलं आहे. पार्टनरशिप पर्यंत आपण पाहतो 11 धावसंख्येची इथून आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू चाललाय, गल्लीला बीट केलाय, चेंडू जातो थर्ड मॅन मध्ये आणि इथून मात्र या दोन धावा रोखू शकत नाही. या गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी मगाशीच म्हटलं होतं पार्टनरशिप चांगली ठेवावी लागेल, कॉम्बिनेशन ठेवावं लागेल. मॅरेथॉन पार्टनरशिप, मॅरेथॉन इनिंग दोघांना खेळणं खूप गरजेचं असतं. पार्टनर खूप महत्वाचा असतो आयुष्यामध्ये बघितलं गेलं तर. आणि इथे मात्र तीच पार्टनरशिप बिल्डअप करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम प्लस हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील त्यातून मात्र फर्स्ट साइडला चेंडूला उचलून फेकून दिलं जात आहे. जवळ या दोन धाबा आपल्या संघासाठी डबल्या गेल्या आणि या दोन धाब्याने धापाला पुढे सरकत असताना ऑन दी स्कोर बोर्ड ऑन टीम प्लस 15 विदाउट लॉस, 15 धाबा. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इथे मुद्र वळत असताना पंचांच्या दोन्ही हात समांतर, चेंडू आहे अभ्यंतर, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल 16 अंकावर आमचे स्कोरर या ठिकाणी मात्र. हा चेंडू इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतो पुनर्षाड बॅटने क्रॉस बॅटर फटका खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि इथून मात्र या दोन धावा. कुणाल इथे मात्र स्कोररच्या भूमिकेत. समालोचकाचा पाठीचा कणा नेहमी ज्यांची ओळख असते डिजिटल स्कोर बोर्डिंग करत असताना कुणालचं मनापासून आभार. अंपायर्स लास्ट बॉल सिंगल आली आहे, डबल सिंगल ना. येस धन्यवाद. 17 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळते. रनअप मध्ये थोडस अडथळा निर्माण होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर चांगला खेळ सातत्याने बापगाव संघाच्या माध्यमातून केला जातो. कल्याण शहरातनं विलांग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर पिंपळस संघ बघितला गेला तोही संघ कल्याण विभागामधनं बिलॉंग करतो. म्हणजे दोन्ही संघाचा विचार केला तर एकमेकांना डावपेच नक्कीच माहिती असते. पटका चांगला आहे, वर स्टॉक चेंडूला उडवलाय, लाजवाब टायमिंग, बेन मिसाईल टायमिंग, चेंडूला फेकून दिलाय. पुनशा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर करत असताना इथून मात्र ब्रँडेड षटकार. क्लास फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सागरच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. P1 आणि P2च्या P1 संपले गेला त्यानंतर विस्कुलेल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगला खेळ केला जाईल. हा फटका चांगला आहे. आडवा बॅटने क्रॉस बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक आहे. 65 चेंडू उचलला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते आणि इथून मात्र एकच धाव असेल. एका धावापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एका धावेचा अवधी होता. एका धाव दापट सरकत असताना ऑन दी स्कोर बोर्ड दापलकावर धावसंख्या 24 धावा.
हाही फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जातोय कव्हरला, भेदला जातो पुनर्शा 1 बाउन्स ओव्हर दी रोप, येतो हा चौकार. आउटफील्ड त्या ठिकाणी मात्र थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडूने बाउन्स झाला गेला आणि लगेचच त्याचा फायदा पिंपळ संघाला मिळालाय. गोलंदाजी करणं गरजेचं होतं, चांगली गोलंदाजी आहे, फटका चांगला आहे, ताकदीचा वापर केला जातो, शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवलाय, करण होते त्या ठिकाणी, तिथून क्षेत्ररक्षण अव्वल दर्जात आपल्याला पाहायला मिळतंय. बापगाव संघाच्या माध्यमातून बापगाव संघ सुद्धा एक नामवंत संघ आहे, सातत्याने त्यांच्या क्रीडांगणात मात्र मॅचेस चालू असतात आणि आम्हाला तिथे बोलण्याची संधी करण यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आणि कॉम्बॉक्सच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत आहे. जवळजवळ 7 ते 8 धावा फील्ड मध्ये स्वतःच्या फील्ड मध्ये अडवल्या जातात, एक धाव कंप्लीट केली जाते. येस, बॅटकट आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र एक धाव आली. फटका चांगला, फुल टॉस आणि इथून मात्र फुल टॉल उचल करत असताना लाजवाब फटका, स्टँडर्ड डिस्पॅच, पॉवरफुल षटकार. ऑन स्कोर बोर्ड दाखल करत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी तब्बल 37 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज करण 37 बनल्या गेल्यात. खूप मोठा डोंगर पाहायला मिळेल कारण पहिला चेंडू या ठिकाणी मात्र जोरदार अपील, पंचांचं फिंगर अप, फलंदाज या ठिकाणी बाद केला जाईल. गोल्डन विकेट या मॅचची बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल अक्षय, बॅक टू द गाऊट. सायलीने ऍक्शन मध्ये हाही चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आहे. कमबॅक इन स्पेल आता असताना माळपाड्यासारखे कंजूस गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर करणला
एक फिरकीचा जादूगर आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन खूप आहेत. सातत्याने मी खेळताना बरेचदा पाहिले गेले. बापगाव संघाच्या माध्यमातून इथून मात्र फेकून दिला. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल केला आणि पॉवरफुल कावकोन क्षेत्र क्लिअर करत असताना अजून एक येतोय. बॅट्समॅन आल्या आल्या साहिलच्या बॅटमधनं धमाका षटकार. मॅच बॉल आला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ साहिलच्या माध्यमातून. करणचा पहिला चेंडू लाजवाब महत्वाची विकेट. अक्षयला मैदानाच्या बाहेर फेकलं आणि तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू निर्धाव करत असताना साहिल दुसऱ्या चेंडूवर मात्र झाला गेला. 3 चेंडू अद्यापपर्यंत चांगले फेकले गेलेत. मी तरी म्हणेन अद्यापपर्यंत गोलंदाजी चांगली झाली गेल्या करणची आपल्याला पाहायला मिळत्या. करण एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने बापगाव संघाच्या माध्यमातून त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. कमबॅक करणं त्याला चांगलंच माहीत आहे. इथून आपल्याला पाहायला मिळतं लेग बाय एक धाव होत्या आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत एका धावेने धापा पुढे सरकेल. 44 धावा दाखल कावर लागल्या गेल्यात. 4 चेंडू फेकले गेलेत. इथून मात्र चांगला स्पेल हाताळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा. इथून मात्र तिसऱ्या ओव्हरला सुरुवात जशी करणने केल्या पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आणि आपल्याला पाहायला मिळालं होतं. तब्बल विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. एक डॉट शूट आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक महत्वाची विकेट सुद्धा पाहायला मिळाल्या. हाय चेंडू इथून मात्र चांगला आहे. दीर्घ चेंडूची सांगता कमबॅकिंग स्पेल हाताळत असताना कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. लाजवाब गोलंदाजीचा स्पिन. चांगली गोलंदाजी. फटका पोचला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. टिपला जाईल झेल फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडो झेल जीतो क्रिकेट का खेळ. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला. या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा, 3 ओव्हरमध्ये 37 धावा होत्या आणि इथून मात्र धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 44 धावा. अजूनही 6 चेंडू इथून मात्र शिल्लक आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणं खूप गरजेचं आहे आणि आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट दिवस आपल्याला पाहायला मिळेल आपटी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना त्यांना फाईट करेल पिंपळस. पिंपळस 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दोन्ही संघाचं मनापासून आभार. इनिंग संपल्या लगेचच आपल्याला टॉस साठी यायचं याची नोंद असू द्या. कारण कमबॅक तर करून दिला, दाबांवर रोग तर दाखवलाय, अंकुश थांबवलं गेलं त्या ठिकाणी मात्र आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विक्रमी गोलंदाजी करावी लागेल विक्रमला, कारण जवळजवळ 44 धाव फलकावर लागल्या गेल्या. 14.50च्या सरासरीने धावगती अद्यापर्यंत चालू आहे. फटका चांगला आहे. उडवला चेंडूला लँड केलं जातंय दापिंगली गावामध्ये. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर धमाका. साहिल ऑन फायर. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर
चांगली फटकेबाजी या ठिकाणी साहिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. हा पूर्णपणे ब्लँक स्टॉक खेळण्याचा प्रयत्न. षटकारानंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. हा फटका चांगला पॉवरफुल स्ट्रोक फेकून दिलाय. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करून तिथं अजून एक दमदार फटका. बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो साहिलच्या बॅट मधनं षटकार. हा फटका चांगला. वेट ऑन वॉच क्रिकेट चेंडूला पुण्याच्या कॉपरबुल स्टाईल फेकून दिलाय. अजून एक स्टाईल डिस्पॅच पॉवरफुल फटका. जगातारचा दुसरा षटकार. 66 ऑन दी स्कोर बोर्ड. 66 धाबा. अजूनही एक चेंडू शिल्लक. हाय चेंडू चांगला आहे. पट्ट्यामध्ये होता चेंडू परंतु इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं निर्धाव चेंडूची सांगता. 66 बनल्यात 67 बनवायच्या आहेत.
66 पुंज इथून मात्र 67 बडवायचे आहेत. 24 चेंडू भला मोठा डोंगर आहे धाबांचा त्या ठिकाणी मात्र, परंतु बापगाव संघ हा इथून बघितलं गेलं तर फलंदाजीसाठी जाणला जातो. हा चेंडू पहिला चेंडू ऑप्टिकच्या खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिक लागत गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू निर्धावाला संघ गोलंदाजी फटका चांगला आहे. जशी सुरुवात केली होती पिंपळ संघाने त्याची सुरुवात करत असताना इथून मात्र आलाय इल्डफील्डच्या वरला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला बीट करून येतो हा पहिला चौकार. षटकार आहे शोभा असावी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली केली जाते. पहिला चेंडू निर्धार, दुसऱ्या चेंडू षटकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर 67 दाबाचा पाठलाग करायचा मिस टाइम शॉट त्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चेस होता 14 ते 15 पावलांचा, परंतु इथून मात्र झेल जमिनीला जात. मी मगाशी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस, अच्छा झेल पकडणं खूप महत्वाचं आहे. ही दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र 2 धाबेने स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना 8 या अंकावर फटका चांगला आहे. कॅपमध्ये चेंडू इथे मात्र शतरक्षक आहे तेवढंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू बाबूस झाला गेला आणि लगेचच या मिळतील 2 धाबा. 10 धाबा पलकावर अजून एक आहे चेंडू शिल्लक. बाबर खर्च इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. संजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं षटक आहे. या P1च्या षटकाला मोठं बनवणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच पावरफुल तीर बी शर्मा झाय इतनी सीधी गेंद सीधा स्टेडियम पार बिगिन षटकार. हा चेंडू चांगला गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला जात आहे. स्लिप पॉइंट आणि स्लिप मिड ऑफला बेट करून चेंडू चाललाय अलॉंग द कार्पेट येतो. इथून मात्र अजून एक दमदार चौकार. वीस धाबा पलकावर 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 2 दुहेरी धाबा, 1 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अशीच धावगती जर ठेवली तर लवकरच सामना संपुष्टात येईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनर वर्सेस विनर. फर्स्ट विनर सेकंड विनर आपल्याला पाहायला मिळेल.
याची नोंद असू द्या. हा चेंडू वळवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता. वीस धाबा बनल्या गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो साहिल, हा एक चांगला गोलंदाज आहे. हा ही चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. कुठल्या स्पॉटचा वापर केला होता, चेंडू पिळल्यानंतर कुठेतरी उसळी घेतली आणि इथून मात्र खांद्या लगत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. सातत्याने 2 चेंडू या ठिकाणी मात्र विचार केला तर निर्धाव चेंडू खेळले जात आहेत. पुढे फटके येणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड खूप मोठा आहे, त्या ठिकाणी 20 बनल्या गेल्या. हा चेंडू इथून मध्ये चांगला आहे, फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून मिळतील या एकच धाव. एका धावेने आपलं पुढे दापलकाभर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल विचार केला तर 21 धावा. ज्याच्या बॅट मधनं 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच फलंदाज आता मात्र ऑन ऑफ स्ट्राईक योगेश इथे मात्र चांगला खेळ करतोय. फटका चांगला, बॅटच्या रडार मध्ये चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टीपला जाईल. या मॅचची गोल्डन विकेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो योगेश. बॅक टू द गाव. सगळा खेळ या ठिकाणी. हा चेंडू पूर्णपणे इथे मात्र पंच लाईन हेरतायत. ऑफस्टिकच्या थोडस बाहेर आपल्याला पाहायला मिळालं आणि वाईट चेंडूच्या साह्याने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 22 धावा. हा फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर लँड केल्यानंतर त्या ठिकाणी जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फटका चांगला होता लॉग ऑन मध्ये. इथून मात्र एक धाव आली. एका धावेने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण विचार केला तर 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रीट ड्रायव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. एका धाब्याने आपलं
पुढे सरकत असताना तापलगावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आणि इथून मात्र या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा 24 धावा तापलगावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही विचार केला येणारे 12 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता टीम आपल्याला पाहायला मिळेल मेहर 11 बापगाव संघ. समीर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो वाडा बॉल 30 तलार गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता प्रत्येकी गोलंदाजाने पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली प्रत्येकी गोलंदाजाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल चांगली गोलंदाजी धाबा सुद्धा खूप मोठ्या होत्या आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू इथे आम्हाला पाहायला मिळेल. इट इज नो बॉल पंच सांगत असताना चेंडू आलाय आणि इथून फ्रीट असेल. हा चेंडू फ्रीट असेल. फटका चांगला लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणचा प्रेक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो. इथून मात्र ब्रँडेड स्टॉक बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समॅन ओमकारच्या बॅट मधनं षटकार. एकतीस धावा दापलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा. या ओव्हरची सुरुवात डॉट चेंडूने झाली होती. त्यानंतर 9 त्यानंतर षटकार. चांगली फटकेबाजी. हा फटका चांगला आहे. कॅपमध्ये चेंडू जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. चाललाय चेंडू पॉइंटला येतो. अजून एक मोठा फटका. बॅट्समॅन इथे मात्र ओमकारच्या बॅट मधनं चौकार. या ओव्हरला खेचलं जात आहे. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी होती परंतु इथून मात्र 36 धावा दापुलकावर. अजूनही सामना खूप लांब आहे. 31 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. करणला इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉट वर होता आणि तब्बल विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता.
चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडू चेंडू चालला पुनर्ष पॉइंट लेगला येतो. हा इथून मात्र चौकार आणि या चौकाराच्या मदतीने ओव्हर समाप्त करत असताना या ठिकाणी अंपायर डिसिजन येत असताना या ओव्हर समाप्तीनंतर दापल काबर धावसंख्या आपण पाहतो तब्बल 40 धावा. येणारे चेंडू 6, लागणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27 धावा. चला मित्रांनो, कोऑपरेट प्लीज. पिंपळ संघ अजून खूप मॅचेस आपल्याकडे शिल्लक आहेत. जवळजवळ 1 वाजून 12 मिनिट झाले गेलेत. पहिल्या फेरीतील अजूनही सामने चालू आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ करणं गरजेचं आहे. या ठिकाणी येणारे 6 चेंडू आणि लागणारी धावसंख्या तब्बल 27 धावा. फटका चांगला आहे, परंतु मिस टाइम शॉट आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी साहिल आहे, साहिल कडनं चुका नसतील. फलंदाज बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी ओमकार आउट. किरण मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. युनिट नंबर 4चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट का होईना, इथून मात्र चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने दापलक वेगाने पुढे सरकत असताना अधिक स्कोर बोर्ड दापलका धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी 44 धावा. उलटा चेंडू गॅपमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे साहिल कडनं अजिबात चुका होणार नाही. आज साहिलचा दिवस खूप चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून मात्र डबल विचार केला तर वेगेट आलिया. हा फटका चांगला आहे, कॅपमध्ये चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांना बेट करून चेंडू जाईल. हवाई सपर येतोय, अजून एक चौकार
या चौकाराच्या वतीने स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदल होईल. टार्गेट आणि टार्गेटच्या मध्ये जे अंतर आहे ते फक्त कमी केलं जाईल. ऑफशॉर इथं बाकी राहिले गेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल चांगला खेळ झाला गेला पापगाव संघाकडनं. आणि चेंडू इथं आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा होईल एका दाबन दापल पुढे सरकत असताना दापलकावर धाव संख्या 49 धावा. फुलटा चेंडू फेकून दिलाय षटकाच्या मदतीने स्कोर कार्ड 55 अंकावर. तर बघा पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला गेला शोमस असावं होमबोर्डच्या वतीने आणि आयोजक कमिटीच्या वतीने सुद्धा. तर पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोळगाव संघाला दिला जाईल आणि इथून मात्र कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार